नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नमस्कार. आज आपल्या आंबोली या गावी शिर्डी लोकसभेच्या निमित्ताने आपण सगळे जर एकत्रित झालेलो आहोत. फोर्थ फेजचं चौथ्या टप्प्यातलं इलेक्शन टप्प्यात आलंय आणि समोरच्या मिंदे गटाला टप्प्यात घ्यायची हीच वेळ आहे. हे सांगायला मी तुमच्या समोर शिरूर मधून इकडे आली आहे. या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या डॉक्टर जयश्रीताई थोरात, आमचे मोठे बंधू प्राध्यापक आदरणीय भिंगे सर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, माफ करा वेळ फार कमी आहे, जयश्रीताईंना पण बोलायचं आहे आणि अर्धा तास राहिलेला आहे, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही, याबद्दल क्षमस्व. आज आपल्या समोर भिंगे सर काही विषय मांडत होते. हे तुमच्यासाठीच नाही तर राज्यातल्या देशातल्या जनतेने वारंवार याच्यावर विचार करून तुम्हाला जर लोकशाही टिकवायची असेल आणि संविधान टिकवायचं असेल तर तुम्हाला ही निवडणूक हातात घ्यावी लागेल. असं फक्त शांत राहून जमणार नाही. मोदी आले, योगी आदित्यनाथ आले, तुमच्या नगरमध्ये आले ना, आले का नाही? आले होते ना. आता मला मोदीजी आले होते, बरोबर आहे, मोदीजींना कामच नाही ना काय, त्यामुळे आपण फिरताय छानपैकी. तर तुमच्या नगरमध्ये मोदीजी वारंवार येतात. तुमच्या खासदारांच्या कर्तबगाऱ्या एकदा चेक करा. जेव्हा आपल्या गावातला आपल्या जिल्ह्यातला माणूस खासदार बनवणारे निकंमे टट्टू असतात तेव्हा मोदींना इथे यावं लागतं गल्ली आणि बोळा. ही निवडणूक बांधवांनो लोकशाही वाचवण्याची आहे, संविधान वाचवण्याची आहे. राज्यावर प्रवास करत असताना, प्रचार करत असताना एक आवर्जून लक्षात आलेलं आहे की या देशामध्ये पुन्हा जर तुम्हाला लोकसभेचं इलेक्शन पाहायचं असेल, विधानसभा पाहायची असेल तर तुम्हाला आता मात्र मशालच पेटवायचे, हे तुम्ही ध्यानात घ्या. घराघरात मनात मशाल पेटवायचे. त्या नालायक लोकांनी, भिंगे सरांना कदाचित आवडणार नाही आमचं, पण भिंगे सर हाथों के भूत लाथों से ही मानते, जो हाथों से नहीं मानते वो लाथों से मानते. आणि आरेला कार्य केलाच पाहिजे. ही भूमी महाराष्ट्राची छत्रपती शिवरायांची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, अहिल्यादेवी होळकरांची आहे, मल्हारराव होळकरांची आहे, अण्णाभाऊ साठेंची आहे, शाहू फुलेंची आहे. त्यामुळे या ठिकाणी आरेला कार्य केलं पाहिजे. यांच्या गुंडागर्दीला उत्तर द्यायचं असेल तर आम्हाला मशाल पेटवायचे, हे तुम्ही आज ठरवून टाका आणि येणाऱ्या 13 तारखेला मशालीचं बटन दाबा. समोरचे इथं आता एक चिठ्ठी आली आहे चांगली की 6 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्याला बोलण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ताई तुम्हाला वेळ आहे सगळ्यांना बोलायला. मी सगळ्यांना म्हणजे प्रयत्न करेन की निश्चितपणे तुम्ही तर बोललंच पाहिजे, कारण हा लढा लेखींचा सुद्धा आहे. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगते. बारामती लोकसभेमध्ये मी होते. अहो काय तो प्रकार, लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पार्टीला. सुप्रिया ताईंच्या विरोधात यांना स्वतःच्या घरातला उमेदवार द्यावा लागतो, ही भारतीय जनता पार्टीची हार आहे. एवढे स्वतःला विश्वगुरु म्हणतात. भिंगे सर म्हणल्याप्रमाणे 56 इंची छाती. अरे इतने मर्द होते तो तुम्हारी पार्टी ने एक मर्द नहीं था उसके साथ लड़ने के लिए. नामर्द आहे ते भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गट. अजित दादाला सुद्धा आम्ही बारामतीत ठणकावून आलोय की तुम्ही ज्या गप्पा मारत होतात ना, बघू औंधा असं करतो ना औंधा तसं करतो. मी त्यांना सांगितलंय तुमचा पार्टनर दक्षिण नगरला काल प्रचाराला होते ढवळपुरीला. दादांची भाषा आहे का? काय भाषा? तुझी लायकी आहे का? तुला बघतो अवकाटीत राहा की झाड की पत्ती, तुझा बंदोबस्त करतो. अहो जयश्री ताई, तुम्ही मला ताई कशा बोलतात? अहो तुम्हाला सांगते दादांची काय भाषा. एकेकाळी संस्कृतपणाचा आव आणायचे. काय बोलते सक्षणा. मला त्या अजित पवारांना तुमच्या समोर सांगायचंय, तुम्ही बाळासाहेब थोरात मुलगी आहेत आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. अरे अजित दादा, सख्या काकाचा तुम्ही होऊ शकले नाही गद्दार. मी रक्ताच्या नात्याची नसून पवार साहेबांच्या खांद्याला खांदे लावून. ही आमची शिकवण आहे, हा आमचा डीएनए आहे. आमचा धनगर समाज काय म्हणतो माहितीये का? चांग भलं रे चांग भलं. आधी तुमचं चांगलं होऊ द्या, मग आमचं चांगलं होऊ द्या. आम्ही भंडारा उधळतो,
निष्ठेचा, प्रामाणिकपणाचा, सच्चाईचा. दादाला म्हणून उत्तर देते, नगरमध्ये येऊन उत्तर देते, तुमच्यापेक्षा मी गरीब घरची पोरगी लाख पटीने चांगली आहे. गद्दार होत नाही मी, आमदार नाही, खासदार नाही, परंतु महाराष्ट्राच्या मातीतला सह्याद्री पुत्र पवार साहेबांची साथ दिली काकू आम्ही. नात्यात नाही आम्ही त्यांच्या कार्यकर्ता म्हणून, मराठी अस्मिता म्हणून. ज्या छत्रपतींनी 18 पगड जातीला देऊन हे स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्यात हिरकणी होती, ती हिरकणी म्हणून आम्ही पवार साहेबांना साथ देतो. आणि काय यांचं 3 तिघाडां सरकार बिघाडा, काय ते मिन्नेगड अजितदादा 420 फडणवीस, काय यांचं सरकार आहे हो? अहो यांच्यामध्ये दम नव्हता. तुमचे मत घेतात, आमदार होतात, खासदार होतात आणि डायलॉग काय काय झाडी, काय डोंगर, काय हाती, एकदम अरे ओके नाही, ते माजलेले बोके असं महाराष्ट्र म्हणतोय. मी सांगते तुम्हाला. या ठिकाणी आपल्या विभागाचे उमेदवार सन्माननीय माजी खासदार आणि उद्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, आपले नेते आदरणीय रणजितसिंह देशमुख साहेब, सुहासराव वाडणे, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ थोरा उपस्थित झाले. किरणजी रोहम, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि महाराष्ट्राची वाघीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या, सडेतोड वक्त्यासाठी प्रसिद्ध असल्यास साक्षरताई सलगर या ठिकाणी आपल्या बरोबर व्यक्त करतात. रामदासजी वाघसाहेब सुद्धा आहेत. सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. छत्रपती शिवाजी चालू आहे. महाराज की जय. वाकचौरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणपती बाप्पा मोरया. महाविकास आघाडीचा जय हो. आता सर्वांना विनंती की साक्षरताईचे विचार आपल्या ठिकाणी ऐकायचे आहेत. कृपया शांततेचे विचार ऐकायचे आहेत. ही आपली सांगता सभा आज शिर्डी लोकसभेची गणपती बाप्पाच्या पटांगणात त्यांच्या गाभाऱ्याच्या बाजूला होते, गाभाऱ्यातच होते. आजच वाकचौरे साहेबांना मी सांगते आणि मिंदे गटाला ज्यांनी बाण चोरलाय त्या चोरट्या टोळीला सांगते, दरोडेखोर टोळीला ज्यांनी पक्ष चोरला उद्धवजींचा, तुम देखना आंखों से, वाकचौरे साहेब आएंगे लाखों से, हे लोकांनी ठरवलेलं. ही निवडणूक जनतेने हातात धरलेली आहे. आम्हाला दिसतंय लोकांच्या मनात काय. काल पारनेर ढवळपुरीला तुमच्यासारखे धोतरवाले लोक, टुपीवाले लोक म्हणायला लागले, अजित पवारनं काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं का म्हणले, याला पाडतो त्याला पाडतो, औंधा तुला दाखवतो, औंधा याला दाखवतो. अरे सांगा त्या अजितदादाला, औंधा जनताच तुम्हाला आसमान दाखवणार आहे. तुम्ही कोणाचे मालक नाही, कोणाच्या मतांचे मालक नाही. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना मतांचा सारखा अधिकार दिलाय. जयश्रीताईंचं पण तेवढंच मत महत्वाचं आहे, भिंगे साहेबांचं तेवढंच, सक्षणाचं तेवढंच आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या नागरिकांचं तेवढंच. हा मतांचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं. काय लावलंय या देशामध्ये? अरे कुणाचा कुणाला मेळ नाही, कुठल्या संविधानाची भाषा नाही, लोकशाहीची भाषा नाही, नुसतं लोकांना विकत घ्यायची भाषा, सगळी ईडी बीडी सीबीआय, आज या पक्षात उद्या त्या पक्षात. लोकांनाच कळलं गेलं गडी नेमका कुठल्या पक्षात आहे, तळ्यात मळ्यात आणि कुणाच्या गळ्यात. तुम्हाला सांगते, परवा माढा लोकसभेमध्ये पंढरपूरचे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, तो माणूस, आम्ही सभा करतोय पंढरपुरात, सांगोल्यात, आमच्या सोबत दुसऱ्या दिवशी फडणवीस अमित शहाचा फोन, तुझ्या घराला अटक करतो, तुझा कारखाना सील करतो. त्या बिचाऱ्याला तिकडं दाम म्हणजे ते दडपून दडपशाही करून त्यांच्या स्टेजवर घेतलं. काय चाललंय? तुम्हाला लोकशाही का नकोय? त्याचं उत्तर द्या. अहो तुमच्याकडे जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले का? सांगा मला. आवाज येत नाही काका, बोला, ही बोलायची वेळ आहे. घडी गेली की पिढी जात असते. मला सांगा, जिल्हा परिषद इलेक्शन झालंय का? महानगरपालिका झाली का? कशाला होऊ द्यायचे? फक्त ह्या बाबाला स्वतःला पंतप्रधान व्हायचंय. मगाशी भिंगे साहेब म्हणले, माझे मुस्लिम बांधव, यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? एनआरसी लावतात, कॅब लावतात, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल आणतात. कशासाठी? या देशामध्ये जेवढी हिंदूंची जमीन आहे तेवढीच बाकीची आहे, तेवढी मुसलमानांची आहे, शिखांची आहे, जैनांची आहे, साई माळी कोळी धनगर मराठी कुणबी सगळ्याच लोकांची आहे, मराठा समाज तेवढीच आहे. आणि आपल्यामध्ये जातीपातीचं भांडण कशाला लावताय? मला आवर्जून सांगायचंय, पवार साहेबांचं काम आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे की या मोदी शहाला खुपतंय म्हणून पुण्यामध्ये येऊन पवार साहेबांवरती टीका
टीका करतात. काय टीका करतात? भटकती आत्मा. आता मला काका सांगा, भटकती आत्मा आपण कधी म्हणतो? माणूस देवाघरी गेलो. लाज वाटली पाहिजे या मोदी शहांना, या महाराष्ट्राच्या सह्याद्रीबद्दल असं वक्तव्य करताना. त्यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे, आमच्या मराठी माणसाने जेव्हा गुजरात मध्ये भूकंप झाला तेव्हा पहिला फोन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा, देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पहिला फोन कुणाला केला? शरद पवार. ही पवार साहेबांची खासियत आहे, हे मोदींना सांगितलं पाहिजे. मोदी काय बोलतात? मुद्दे नाहीत तर म्हणे आम्ही मुसलमानांना आरक्षण देणार नाही. बीडमध्ये तर तिसरंच बोलले अंबाजोगाईला, आम्ही याला मागून आरक्षण देणार नाही. आरक्षण दिलंय आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं क्रेडिट दुसरं कोणी घेऊ नये. आणि हो, ओबीसी आरक्षण व्हीपी सिंग पंतप्रधान असताना देशामध्ये पहिलं राज्य आहे जिथं मंडल आयोग लागू झाला ते महाराष्ट्र, ते पवार साहेबांनी दिलं. याच्यावरती नागरिकांनी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ह्या मिंदे गटाच्या चोरट्या उमेदवाराला, कारण हे तुम्ही चोरले उद्धवजींकडून. अरे हा महाराष्ट्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा आहे. तो बाण आता चोरला गेलेला आहे, त्याची धार बोचट झालेली आहे, त्याचे बाण कुठेतरी पडलेले आहेत. म्हणून तुम्हाला उद्याच्या 13ला वाघ चौरे साहेबांना निवडून द्यायचंय आणि दिल्लीमध्ये शिर्डीचा हा वाघ पाठवायचा आहे. हे सांगण्यासाठी मी उभी आहे. एक सुसंस्कृत नेतृत्व, अभ्यासू माणूस, एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटर असलेले. मला वाटतं सर तुम्ही व्हिडिओ होता, सीओ पण होते, मला जयश्रीताई सांगत होते. एवढा चांगला उमेदवार तुम्हाला पाहिजे का नाही? अहो त्या दिल्लीमध्ये काय गप्पा हाणायच्यात काय? कुठे इंडिया गेट बघ, कुठं आग्राला फिर, बोलणारा माणूस पाहिजे. दिल्ली हातावरील पाहिजे. अमित शहाच्या डोळ्यात डोळे घालून आणि मोदी साहेबांना डोळे घालून प्रश्न विचारणारा खासदार पाहिजे. ते काम जर तुम्हाला करायचं असेल, शिर्डी लोकसभेचे प्रश्न सोडवायचे असतील, तर तुम्हाला वाघ चौरे साहेबांना निवडून द्यावं लागेल. नाहीतर बसा मग आता. 5 वर्ष काय मिळालं तुम्हाला? मला 5 कामं सांगा खासदाराची जी त्यांनी केली. तिकडं दक्षिण नगर मध्ये तुमच्या इकडचं पार्सल गेलंय, काय नाव आहे त्याचं? काय इंग्रजीच्या बातात राहतोय. आमच्या त्या निलेश लंकेंना म्हणतात इंग्रजी बोलावं लागतं, तुम्हाला इंग्रजी येतं का? अरे त्यांना सांगितलं पाहिजे, तू आहेस फेक डॉक्टर, तू आहेस फेक डॉक्टर. दक्षिण नगर मध्ये चालणार लंके फॅक्टर. नाही ठरलंय, लोकांनी हे ठरवलेलं आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा का बेटा राजा बनेगा, हे जनतेने ठरवलेलं आहे. सामान्य माणसाला निवडून द्यायचंय, तुमच्या कामाच्या माणसाला निवडून द्यायचंय, संविधान वाचवणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय, आमच्या आई बहिणीची इज्जत करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय. काय झालं मणिपूरमध्ये? आज एवढ्या महिला आहेत. मणिपूरमध्ये एका महिलेची नग्न दिंड काढली. काय केलं मोदीजींनी? कुठे गेली 56 इंची छाती? कुठे लपून बसली होती? काही नाही. यांच्या बाबतीत एक खरं आहे, करोडों का चष्मा लाखों का सूट और हर रोज झूठी झूठ. एवढंच येतं या माणसाला. 10 वर्षापूर्वी घोषणा केली होती धनगर आरक्षणाची. माढा लोकसभेमध्ये माळशिरस या ठिकाणी यांनी काय नारा दिला? बाळू मामाच्या नावानं चांगलं. वा वा वा, काय नाटक तरी. तो कुठल्या कंपनीत शिकून आले देवजण? त्यांना सांगा कुणीतरी, भिंगे साहेब, बाळू मामाच्या काठीचा आवाज येत नाही. काठी डोक्यात पडली ना, थेट तुम्हाला गुजरात गाठावं लागेल. ही बाळू मामाची ताकद आहे. कुठलंही आरक्षण नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, लिंगायत नाही, मुस्लिम आरक्षण नाही. कशासाठी तुम्हाला पंतप्रधान केलंय? गप्पा हाणायला आणि इथे येऊन नुसती मराठी माणसावरती टीका करायला? यांच्या खासदारांचे कामच नाही. मला तुमच्या खासदारांचे 5 नाही 2 कामं सांगा. सांगा तुम्हाला 2 कामं मागच्या 5 वर्षातील. कसल्या माणसाला तुम्ही निवडून दिलं? दक्षिण नगर मध्ये ती स्थिती. 5 वर्ष माणसाचा पत्ता नाही, कारण लोकांनी घोषणा दिली 1 रुपयाचा कडीक पत्ता आणि सुजय विखे झाला बेपत्ता. कामच नाही. तुम्हाला इथं गांभीर्य घेतलं पाहिजे काका. ह्या इलेक्शन मध्ये तुमचा माणूस, हक्काचा माणूस, ज्याला पाणी प्रश्न सोडवता येतो, ज्याला तुमचा सिंचनाचा प्रश्न सोडवता येतो, शेतीच्या प्रश्नावर बोलतो, जो कांदा निर्यातीवरती भाष्य करतो, तो माणूस निवडून दिला पाहिजे. ज्यांना तुमची नाळ जुडलेली आहे त्या माणसाला तुम्ही पाठवा. आज काय भाव झालाय कांद्याचा? काय कांद्याने माणूस मेलाय? त्या कांद्याने तुमच्या माझ्या डोळ्यात पाणी आणलंय. सोयाबीनचा भाव काय आहे? 4200. आजचा करंट भाव काय सोयाबीनचा? सांगा मला.
4,500 काय होतं पवार साहेबांच्या काळात कंटिन्यू 6,500 6,000 4,900 परत तुम्हाला सांगते 5,000 5,500 भाव काय दिले तुम्हाला कौतुक कशाचं आहे म्हणे आम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजना वा रे वा 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 छान अरे तुम्हाला सोयाबीनच्या क्विंटल मागे 2,000चा कुच्चा पडतोय तुम्हाला कौतुक कशाचं आहे किसान सन्मान योजना बेटी बचाव बेटी पढाव काय झालं उज्ज्वलाचं काकू सांगा मला गॅस सिलेंडर परवडतंय का तुम्हालाच विचारायला लागले मी गुलाबी साडी काकू खरंय का नाही आज 1,200 1,100 जयश्रीताई एवढं मी फिरले मतदारसंघात लोकसभेचा प्रचार करताना बायका जळण आणताना मला शेताच्या बाजूला ह्यांचा हा उज्ज्वला गॅस योजना काय तर म्हणे 70 साल में काँग्रेस ने क्या किया अरे ढोंग्यांनू एवढं ज्यांनी केलं तुम्ही विकायचं काम केलंय थोतांडांनू मला सांगा तुम्ही सगळी वयस्कर मंडळी आहेत काका शाळा काँग्रेसनं आणली का नाही दवाखाना कुणी आणला काँग्रेसनं आणला तुमचं MSCB तुमच्या IIT तुमच्या AIM कोणी आणल्या काँग्रेसने आणल्या तुम्ही काय केलंय मोदीजी एक काम सांगा एवढंच नाही त्यांना सांगा ज्या आशा कार्यकर्त्याचा काही ढोल बडवतात ना इट वॉज बाय UPA गव्हर्नमेंट ती UPA गव्हर्नमेंटची काँग्रेसची योजना आहे आशा कार्यकर्ता अंगणवाडी कार्यकर्ता तुमचा उमेद देशामध्ये ज्या महिला उमेद बचत गटाच्या असतील कार्यकर्त्या ते काँग्रेसच्या काळातलं आहे 2008-9 बरोबर का मॅडम हात वर करून सांगा लोकांना वाटेल उगा डायलॉग फेकायला लागली अजिबात डायलॉग फेकत नाही माझं रेकॉर्ड करूनच घ्या सगळं काँग्रेसनं केलेलं आहे या 2 गब्बरनी ही 2 जे आहेत ना नाठाळ गुजराती एक अमित शहा आणि मोदी मला काय नाही वाटत मला त्या माणसांचा अभिमानच नाही डुप्लिकेट आहे ते डुप्लिकेट आज देशाची गरिमा मातीत मिसळले मुस्लिम हिंदू भांडणं लावले कशासाठी लावले तू आम्हाला प्रॉब्लेम नाही कधीच लहानपणापासून आम्ही मुस्लिम हिंदू सगळे सोबत राहिलेलो आहेत या देशाचा मला सार्थ अभिमान आहे आम्हाला कधी वाटलं नाही हा मुसलमान हा हिंदू हा दलित नाही तो आमचा माणूस आहे सगळ्यांचं रक्त लाल आहे परंतु या मोदींनी देशाचं वातावरण खराब केलं जातीत भांडणं लावली आणि टीव्हीवर काय आपकी बार मोदी सरकार अरे कशाचा मोदी सरकार आपकी बार भाजप तरी पार हा नारा सगळ्यांनी द्यायचा तुम्हाला निवडणूक हातातच घ्यावी लागणार आहे नाहीतर तुमची लोकशाही संपली विसरून जावा आवाज करणं बोलणं सगळ्याला जेलाय काय नारा होता भिंगे साहेब नांदेडला 2019 ला तुम्ही तर कॅन्डिडेट होता तुम्ही चांगली फाईट दिली त्यावेळेस व्हॉट एव्हर काय नारा होता अशोक चव्हाणांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांची क्लिप आहे का अरे अशोक चव्हाण लीडर नाही ते डीलर आहे डीलर आणि यांना पाडा आणि आता 2 महिन्यापूर्वीचा नारा अशोक चव्हाण राष्ट्रीय नेते आहे त्यांचा आदर्श आहे वारे चोरा लाज वाटली पाहिजे हा 5 वर्षातच ही गुंजा आम्ही येडे का धोत्र्यावर येऊन करता होय मामा धोत्र्यावर येऊन करता काय धिंगाला अरे या भाजपाचं ताई तुम्हाला सांगते वॉशिंग पावडर निर्मा झालंय आपल्या टीव्हीवर यायची का नाही ऍड ओ ताई यायची का नाही दूध सी सफेदी निर्मा से आई सबकी पसंद निर्मा तसं काय झालं भ्रष्टाचार दूध गया सबकी पसंद भाजपा भारतीय जनता पार्टी सगळे लीडर काढा सगळ्यांना घेतलं हे नरेंद्र मोदी भोपाळ मध्ये म्हणले मध्य प्रदेशला की एनसीपी जो है 70,000 कोटी का उसने घोटाला किया और अजित पवार जेल जाएगा त्या अजित पवारला मांडीवर घेऊन त्याचे पाळणे हलवले नुसतं हलवले नाही पाळणा उपमुख्यमंत्री पद दिलं राज्याचं मग मोदीजींना तुम्ही विचारायला पाहिजे का नाही मोदीजी भ्रष्टाचार खतम करणार होते मोदीजी काळा पैसा देशात आणणार होते मोदीजी ह्या मोदीजी त्या मोदीजी त्या काय मिळाव मिळाव ते 2,000 नोटाचं बघा भिंगे साहेब लोकांना सगळं कळतंय किती मूर्खात काढला आपल्याला माझ्या भांडाला भांग नाही मोदीजींचा माझं भांडण नाहीये पण या देशाचं संविधान वाचवण्याची तडफ माझ्यामध्ये आहे मला असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशात लोकशाही आणली पाहिजे जरा नाही ऐकलं ईडीचं इंजेक्शन तुला ईडी लावतो आता मला मोदीजींनी सांगितलंच पाहिजे अजित दादा भ्रष्टाचारी आहेत का नाही तुम्ही आरोप केला का आता त्याला उपमुख्यमंत्री पद दिलं तुमच्या सोबत घेऊन
मग कोण आरोपी आहे, भ्रष्टाचारी कोण आहे हे मोदीजींना विचारा. ज्या विश्वासानं जनतेने 10 वर्षापासून त्याला निवडून दिले, स्वच्छ चेहरा, आएगी भाजपा. कसली आएगी भाजपा? आणि त्यांच्यातच त्यांचं होऊन गेलं. हे म्हणजे काय झालं भाजपचं माहितीये का? घरची फाटक्यात राहिली तरी चालेल, शेजारीला लुगडं मीच नेणार. एक घरचा आमदार खासदार त्याला बाजूला होऊन अजितदार आले पहिल्या गाडी. आमचे 10 मंत्री तिकडे पळालेले गद्दार. परंतु खुद्दार वागचौरे साहेबांना निवडून द्यायचंय म्हणून आम्ही आज इथं प्रचाराला आलो. आणि हो, महाराष्ट्रभर निडरपणे आम्ही सांगू शकतो की आमचा पक्ष शरदचंद्र पवार पक्ष खुद्दार आहे. अरे 84व्या वर्षी या माणसानं हार मानली नाही. माणूस वय झालं काय म्हणतोय, जाऊ द्या, पोराच्या हातात कारभार दिलाय त्याला करू द्या, पण चुकला की ठोकला ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मग भले तो पुतण्या असेल, कारण या देशामध्ये जेव्हा राघोबा दादा पेशवे नावाचा बच्चाल बगळा अहिल्यादेवींच्या माळवापर्यंतावर चालून आला, तेव्हा अहिल्यादेवींनी सांगितलं, याद राख, वेस ओलांडा तर गाठ मल्हारराव होळकरांच्या सुनेशी आहे. तो हा महाराष्ट्र आहे. मासाहेब जिजाऊंनी जेव्हा लखोजी जाधवांनी त्यांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं, स्वतःच्या वडिलाला ठणकावलं की सोयकी असाल म्हणून मी खपवून घेणार नाही. हा महाराष्ट्र मासाहेब जिजाऊंचा. म्हणून लढण्याचा बाणा आम्ही महिलांनी, लेकींनी, सुप्रियाताईंनी, भिंगे सर ठरवला. भाऊ विरोधात स्वतःचा सख्खा, ज्या भावाला स्वतःच्या वडिलांनी मंत्री केलं, 4 वेळा उपमुख्यमंत्री, लाल दिवा, त्या सुप्रियाताईंना हरवण्यासाठी या पठ्ठ्या दादानं आकस तांडव केला. हिला काय येते म्हणले, तिचं काय काम आहे, नुसती भाषण करती. अहो दादा, भाषण करती, चांगलं पार्लमेंटचा अवॉर्ड घेती, तुमच्यासारखे धरणातले स्टेटमेंट करत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय बोलता तो दादा. भिंगे साहेब मला शिष्टाचाराच्या गोष्टी सांगत होते. तुम्हाला माहिती आहे का नाही की काय बोलते? मी बरं बोलतो. गरीबाचं लेकरं म्हणून अपमान नका ना करू. बारामतीमध्ये मी त्यांच्या प्रचारासाठी गेले. हे अजित दादा माझी मापं काढतात, काढू दे, तुम्ही मोठे, मोठ्या माणसाला आम्ही आज पण साष्टांग दंडवतच घालू, ते नेते. पण दादा, तुमच्या पाठला चुका आणि मुखातला फरक कळत नाही हो. ही चलतात आता का तर मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोडा. आम्ही लाख गरीब आहेत, नाही कारखाना आमचा, नाही संस्था आमची, पण आम्ही खुद्दार आणि स्वाभिमानी आहे. त्याचा सार्थ अभिमान आहे मला. आणि माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं आहे लहानपणापासून की पाटीलची आली तर गाजायचं नाही, गरिबी आली तर लाजायचं नाही, आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. हा वसा आणि वारसा आम्ही सांगतो. आणि म्हणून लढण्याची हिंमत ठेवतो. किती करू द्या, निंदे गट, अजितदादा 420 फडणवीसनी, त्या महाराष्ट्राला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मी नेहमी म्हणते 50 खोक्यात आमदार येतील, खासदार येतील, परंतु आमची कष्ट करणारी महिला फाटकं लुगडं नेतील पण मेहनतीच खाणार हा महाराष्ट्र आहे. म्हणून मतदान सुद्धा कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका. आपलं मतदान काय 500 5000 ते काय करत असतील ती मी त्याच्यावर म्हणत नाही, परंतु माझं असं मत आहे, मटण कोणाचंही खा, बटन तुम्ही मशालीचंच दाबा. ठीक आहे ना. कुणाला अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो आपण, म्हणतो का नाही? आम्ही म्हणालो अन्नदाता सुखी भाऊ बाबा. परंतु तुमची इथं मस्ती चालणार नाही. या राज्यानं शिर्डी लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय, आमदार तुम्हाला गाडायचं म्हणजे गाडायचं, मशाल पेटवायची. अरे सगळं गेलं, आता आता आम्हाला चिन्ह मिळाली, तरी पण लढायचा बाणा आम्ही सोडला नाही. तुतारी आम्हाला मिळालीच कधी? फेब्रुवारी मार्च मध्ये. अभिमान वाटतो मला जयश्रीताई सुप्रियाताईंचा, त्या स्त्रीनं लढवय्या बाणा सोडला नाही. तुतारी मिळू नये, चिन्ह मिळू नये म्हणून केवढे तिकट कारस्थान, तरी पण लढल्या ना. आणि भावाचा आबराकत लढल्या. त्या लढवय्या बाण्या, त्या लेकी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या ठिकाणी सुद्धा मला उद्धवजींचा अभिमान वाटतो. त्यांनी नांग्या नाही टाकल्या मोदी शहांसमोर, लढवय्या बाणा ठेवला. आणि आज उद्धवजी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामनात मशाल पेटवत आहेत. आणि येणाऱ्या 4 तारखेला सुद्धा मशाल पेटणार, मशाल जिंकणार आणि मशाल समोरच्यांच्या धजिया उडवणार. हे लिखित आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.
घरी जाऊन सगळ्यांना सांगा, महिलांना, बहिणींना, घरच्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. मतदान भरपूर करा. एक दिवसाच्या उन्हानं काही होत नाही. काय होतं उन्हाने? पण मतदान करा. तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे, देश वाचवायचा आहे. पोरांना नोकऱ्या नाहीत, पानटपऱ्या टाकायला लागलेत आणि चुना लावायलेत पानाला. काय करायचं पोस्ट ग्रॅज्युएट असून? एक नोकरी नाही. नो इंजिनियर, नो डॉक्टर, नो लॉयर, नोकऱ्याच नाही. अरे तहसीलदार तलाठीच्या परीक्षा घेतल्या तर आमच्या पोरांचे पैसे बुडवले या सरकारने. तुम्हाला माहित आहे का तलाठी पेपर घोटाळा? लाखोंचा घोटाळा आहे. का गरीब पोरांनी पैसे द्यायचे? एमपीएससी मध्ये घोटाळा. हे सरकारच जुमलेबाज आहे. त्या जुमला पार्टीला घरीच बसवायचंय आपल्याला. आज मला सांगा, सगळं सरकार मोदी आणि शहा चालवतात का? मराठी माणसामध्ये ताकद नाही काय म्हणून गुजरात ऐकून आपण चालवायचं? अरे आपले छत्रपती शिवाजी महाराज लाखोंच्या मुघलांच्या फौज समोर झुकले नाहीत, मग मराठी माणूस का झुकतो हा प्रश्न मला विचारायचा. आम्ही नाही झुकणार. भारतीय जनता पार्टीच्या दबावापुढे मराठी माणूस झुकणार नाही. योगी आदित्यनाथचं काय काम आहे? ते युपी मध्ये तुम्हाला कोरोना हँडल करता आलं नाही आणि इथं तुमचं मतांची परडी घेऊन आला. पण याद राखा, हा महाराष्ट्र 3.5 शक्तीपीठांच्या देवींचा आहे. बाजूला सप्तशृंगी, तिकडे माहूरला रेणुका माता आणि मी जिथून येते ती आई जगदंबा तुळजा भवानी. त्यामुळे यावेळेस महिलांनीच ठरवलंय की मोदींना हिंगा दाखवायचा आहे. दाखवायचा का नाही? सिलेंडर जर 500 करायचं असेल तर मशाल दाबावी लागती, नाहीतर बसा. मग ती पोरं म्हणतात वाटीत रसान बोंबलत बसा. काय हातात राहणार नाही, काहीच हातात राहणार नाही. तुम्ही ठरवा तुमचं काय चाललंय. तुमच्या शेतीला भाव नाही का हो? अदानी अंबानीचे हजारो कोटीचे कर्ज माफ होतात. माझ्या शेतकऱ्याला कुठं 50,000 राहिले, दना कडी वाजवायची. सरळ तुम्हाला नोटिसा पाठवतात का नाही मला सांगा. लगेच तुमचं अकाउंट ब्लॉक का? माझ्या शेतकऱ्यासोबत ही वागणूक आहे. कशासाठी? मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. अरे माझं सोयाबीन घरात पडू नये, भाव नाही म्हणून. माझे वडील शेतकरी आहेत आणि डायलॉग साठी नाही, रेकॉर्ड करून घ्या आणि जाऊन बघा धाराशिव उस्मानाबादला. शेतीच करतो आम्ही. दुःख वाटतं मला. 6,500चा भाव 4,200 300. आमचं पडू नये सोयाबीन का नाही? मोदींना काय वाटत? कशासाठी तुम्हाला पुळका आहे अदानी अंबानीचा? कारण तो गुजराती आहे. मेहुल चोक्सी गुजरात, नरेंद्र तुमचा तो पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळेबाज नीरव मोदी गुजरात. सगळं गुजराती. इथले उद्योग गुजरातला पळवायचे आणि आपण काय करायचं? विचार करा महाराष्ट्रातल्या जनतेने. फार वेळ होत आहे. मला एक तुम्हाला आव्हान करायचंय. संविधान बाबासाहेबांचं वाचवायचं असेल तर तुम्हाला ही निवडणूक हातात घ्यावी लागेल. ही गप्पा हाणतात काँग्रेस म्हणे ही आरक्षण हटाय. अरे छपरे जोट्या, किती खोटं बोलावं. 70 वर्ष ज्या काँग्रेसने आरक्षण ठेवलंय ना त्या काँग्रेसला तुम्हाला सॅल्यूटच करावं लागेल. कारण मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले त्या युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची भूमिका पवार साहेबांनी काँग्रेसची होती. ह्यांनी सांगू नये 1.5 दिवसात आणि कोल्हापुरात वाल्यांनी. जास्त बोलणार नाही. आवर्जून 13 तारखेला मशाल पेटवा, मशाल बघा आणि वाकचौरे साहेबांना आपले प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय हिंद. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.